उतरलेत. नक्कीच लेजंड खेळाडूंचं शुभागमन या मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे. सदानंद म्हात्रे कालवार गावचे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे या मुख्य व्यासपीठावर. दापोडे टीमचे नक्कीच 40 प्लसचे एक जबरदस्त खेळाडू तुम्ही पाहतायत आपण नांदेड पाटील आणि त्याचबरोबर मनोज दादा पाटील यांचं शुभागमन या मुख्य व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. दापोडी टीमचा एक्स्ट्रा प्लेअर आला नाही. मॅच सुरू होण्याआधी जर आला नाही तर 2 धाव मिळतील पॅनल्टीच्या. आलेत आता ते पोहोचलात. तुम्ही टेन्शन घेऊ नका. स्ट्राइक इन कडे बॅटर हर्षद चौधरी स्ट्राइक इन कडे. नॉन स्ट्राइकला जीत आहे. ऑन दी अपचा फटका हर्षद खेळतायत. लॉंग ऑफ मध्ये चेंडू होता. 1 धाव पूर्ण केली आणि आता जीत स्ट्राइक इन कडे आलेत. पहिले षटक टाकण्याकरता आवाज मिनार टीमचा जतीन आलाय. चांगली युनिटी बघायला मिळाली आवाज मिनार टीमची. एकही जर तुमची असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकतायत. पुढचा बॉल जतीनचा. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा चांगला मारा होता. वाईड यॉर्करचा मारा टाकायचा होता आणि त्याच्यामध्ये ते सफल होत आहेत. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघताय तर ती आहे 1 धाव. स्ट्राइक इन कडे आता बॅटर आहे जीत. जास्तीत जास्त कमजोरी ओळखूनच चेंडू टाकले जात आहेत गोलंदाजाद्वारे. शॉर्ट बॉल होता स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला अडवलंय आणि आपल्या मार्गावर ते परतत आहेत. जास्त मोठे फटके आज डे 2 मध्ये पाहायला मिळाले नाहीत. विस्फोटक फटके मी आई देवी वडूनगर संघाद्वारे बघितलं. काय जबरदस्त हॅमर केलं होतं. चांगले मोठे षटकार खेचले. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. प्रॉपर टायमिंग होताना दिसत नाही. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलेपर्यंत 1 धाव पूर्ण केली. अतिथी कक्षामध्ये सुद्धा आमचा अतिथी कक्ष नटलेला आहे. आमचा अतिथी कक्ष सजलेला आहे. अनमोल रत्न अतिथी कक्षामध्ये आहेत. आदरणीय सदानंद म्हात्रे सर कालवार येथून बिलॉंग करतायत. त्यांना तुम्ही बघतायत. त्याच्यानंतर ज्ञानदेव पाटील दापोडी येथून बिलॉंग करतायत. मनोज पाटील यांना सुद्धा तुम्ही अतिथी कक्षामध्ये बघतायत. सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय जेबी ट्रॉफी 2025 मध्ये. आता फुल टॉस बॉल होता. डिरेक्ट हिट कामपीट विकेटचं पतन होत आहे आणि ह्या धावा चोरताना इथे हा मोठा अपघात झालाय. लागलाय द्रिया 11 दापोडी संघाला. हा पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या धावपळकर आहे ती 2 धावा. 2 धावा 1 गडी बाद. बॅटर जीत बाद झालाय. हर्षद चौधरी अजूनही आहे आणि पाहूया आता जीत याच्या जागेवर कोणता खेळाडू क्रमांक 3 वर येतोय. फार महत्वाचं असतं तुमची प्लेइंग 11 टीम कशा प्रकारे खेळ व्हायला पाहिजे. कोणता खेळाडू कुठे आणायला पाहिजे हे तुम्ही अगोदरच ठरवून ठेवायला पाहिजे. हेच महत्वाचा भाग असतो. क्रिकेटमधील विविध अंग तुम्हाला ठाऊक असायला पाहिजे. डबेन बॅटर आता उतरलेत. प्रितेश पाटील जबाबदारीने खेळ करेल. कारण हल्ली जर आपण बघितले तर बरेचसे खेळाडू आपल्या संपूर्ण शरीराची रंगरंगटी करतायत. ड्रेस कोड चांगला असतो. त्याच्यानंतर प्रसिद्ध खेळाडू आहेत. शूज चांगले असतात. खेळ चांगला होताना दिसत नाही. असं अनेक वेळा आपण बघितलंय. इथे आडव्या बॅटचा वापर करायचा होता उजव्या हाताच्या बॅटर प्रितेशला. ते अंदाज चुकतायत. 5 बॉलची समाप्ती. धावसंख्या धावपळकर आहे ती 2 धावा 1 गडी बाद. म्हणजेच इथे षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 2 धावा 1 गडी बाद. चांगला मारा केलाय. तिखट मारा केलाय. पुन्हा आज राहुल पाटील यांची आठवण झाली. सकाळपासून म्हणजेच आम्ही दुपारपासून इथे हजर आहोत. दुपारपासून 3 ते 4 वेळा त्यांच्या चहाचा आस्वाद घेतलाय. पंढरपुरी चाय प्यायला तुम्ही सुद्धा विसरू नका. आणि 1 चाय सुस्ती बघाय असंच म्हटलं जातं. राहुलचे पाटील आपला आम्ही लाख लाख धन्यवाद मानतोय. आपण ही चांगली व्यवस्था इथे आमच्याकरता केलं. खेळाडूंना सुद्धा सुस्ती उडवायची असेल तर पंढरपुरी चायचा आस्वाद घ्या.
तुमच्याकडून पैसे घेतले जातील, कन्सेशन असेल तुम्हाला. वळूया आपण मॅचकडे. नंबर 2चं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर आता कोण येईल ते आपण बघूया. आवाज भिनार टीमचा जयेश आलाय. जयेश वखारे, आज समधीची वखारे यांना आपण बघितलं, आपले समालोचक मित्र आहेत, महाराष्ट्र समालोचक ग्रुपचे सदस्य आहेत. सुभाष धुमाळ एक संगणक कॉमेंटेटर, समालोचक म्हणून त्यांना आपण पाहिलं होतं. दोन्ही टीम पुढील होणारा मॅच करता या. टेमगर आणि पिसे टीमचे कॅप्टन या. मोठा फटका, बेधडक मारलाय कडक, मिळतंय 6 धावा. षटकार काऊ कॉर्नर पट्ट्याबाहेर हा षटकार खेचला बॅटरने. लांब लचक 6 धाव्यांची धावसंख्या आता वाढली आहे. धावा चालल्या त्या 8. पहिल्या षटकातील कसर इथे पूर्ण करतात बॅटर. नक्कीच पॉवर हिट पाहायला मिळाले. सोपं नव्हतं इतका मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला हर्षद चौधरी याच्या माध्यमातून. तर नक्कीच मोठा रेकॉर्ड देखील त्याच्या नावावर आहेत, अनेक रेकॉर्ड आहेत त्याच्या नावावर. मात्र आता टीम एक चांगल्या स्थितीमध्ये आणली आहे त्याने. एक मोठा फटका देखील फार महत्त्वाचा होता. हर्षदच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. पुन्हा वळूया आपण जयेश वखारे काय तंत्र दाखवतात आता. आता फुल पिच बॉल होता, ऑफ स्टंपच्या दिशेने होता. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलं. स्क्वेअरिस थर्ड मॅन मधून थ्रो येण्याआधी बॅटर 1 धाव पूर्ण करतायत. एका धावनीशी हर्षद चौधरी संघाला पुढे नेऊन ठेवतायत. धावसंख्या 9. 1 षटक आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत त्या 9 धावा बॅटिंग करणाऱ्या ध्रिया 11 वीर तानाजी दापोडे संघाच्या. आता स्ट्राईक इनकडे आला बॅटर प्रितेश पाटील. फुलटॉस बॉल सॉक केलंय, फुलटॉस बॉल वर केलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि षटकारांशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. खेळाडू कक्षामध्ये त्यांच्या भेटीला हा चेंडू पाठवलाय. व्हॉट स्ट्रोक, व्हॉट हिट. स्कोर मूव्स ऑन 15. धावसंख्या 15. पहिलं षटक फक्त 2 धावसंख्येचं होतं. त्याच्यानंतर फलंदाज मोठे फटके खेळतायत. पुन्हा त्याची वचक दाखवतोय. चेंडू आला आता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये टोळावलंय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून थ्रो येण्याआधी चेंडू जातोय. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत सीमा रेषेपार मिळतंय धाबा 4. जय बजरंग चषकातील शानदार, दमदार, वजनदार चौकार. चौकारांशी धावसंख्येला आकार. धावा लागल्यात 19. चांगलं टायमिंग साध्य केलंय या षटकामध्ये. 17 धावा आतापर्यंत खर्च केलाय जयेशने. आता थोडंसं यॉर्कर लेन चेंडू होता, फक्त चॉक केलं चेंडूला कव्हर पॉइंट क्षेत्राच्या दिशेने आणि 1 धाव पूर्ण केली बॅटरने. धावसंख्या 1ने पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे ती 20 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 5 चेंडू टाकून चलेत या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धावा आल्यात. पुढचा बॉल, मोठा फटका, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, परंतु काय घडले बघूया. विकेट डाऊन लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. हा पहिला धक्का, दुसरा धक्का, 2 गडी बाद. धावसंख्या धावपळकावर आहे ती 20 धावा. 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 षटकांमध्ये 20 धावा झाल्यात आणि 2 गडी बाद झालेत बॅटिंग करणाऱ्या ध्रिया 11 वीर तानाजी दापोडे या संघाच्या. वीर तानाजी दापोडे म्हटलं तर राजेंद्र पाटील यांची सुद्धा मला आठवण येते. ते सुद्धा त्या संघासोबत जुडले असायचे. आणि आता व्यासपीठावर आपण बघतायत ज्ञानदेव पाटील साहेब, मनोज पाटील साहेब जे दापोडे येथून बिलॉंग करत आहेत. आणि त्यांच्यासोबतच कालवार गावातील एक प्रसिद्ध क्रिकेटपटू सदानंद म्हात्रे सिनियर प्लेयर आहेत, लेजंड आहेत. आणि याआधीच आपण बघितलं तर संतोषी तरे, अभिमन्यू तरे सरांचे बंधू आहेत, मोठे बंधू आहेत. ते सुद्धा या अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आजच्या दिवसामध्येच त्यांना आज खऱ्या अर्थाने सदस्यपद मिळालं. त्यांना ओल्ड 40+ या संघटनेचे सदस्यत्व मिळालेलं आहे त्यांना. कारण भिवंडी म्हटलं तर न्यू 40+ आणि ओल्ड 40+
मास्टरच्या या टीम्स आपण बघितल्यात. दमनदोरा आपण मागच्याच आठवड्यामध्ये बघितला आणि दमनदोरा वीर तानाजी दापोडे संघाने तो जिंकला होता. होई या मॅचकडे 2 षटकांमध्ये धावसंख्या 20. गोलंदाज तयार. ओ चांगला ड्राईव्ह आहे. पॉइंट क्षेत्राच्या दिशेने चेंडू आलाय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक फंबल होतोय आणि त्याचा फायदा उचलताना 2 धाबा आलेला बॅटर गणेश पूर्ण करतोय. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 22 वर. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चाललाय प्रणव. प्रणवचा खेळ मागच्या मॅच मध्ये चांगला चालला होता. प्रणव याला मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता. एक चांगला अष्टपैलू खेळ त्याने आपल्या टीम साठी दाखवला होता. ओ ही मेहनत आहे प्रणवची. मेहनत करतायत प्रणव आणि म्हणूनच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्याचं सुद्धा नाव आदराने घेतलं जातं. मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही मित्रांनो. मेहनत जर केली तर तुम्हाला सर्व काही मिळत असतं. म्हणतात ना की धाडस केल्याशिवाय या दुनियामध्ये तुम्हाला काहीच मिळणार नाही, कारण ज्याच्यात आहे हिंमत त्यालाच मिळते किंमत. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता. यष्टीरक्षक चुकला गेलाय. एकही धाव मिळत नाही बॅटरला. पूर्णतः आता बांधून ठेवलंय, थांबवलंय. धावसंख्या धावपळकावर आहे ती अजूनही 22 धाबा. 2 चेंडू टाकून चालेत. 3 चेंडू टाकून चालेत प्रणवचे आणि तिन्ही चेंडू मध्ये त्याचा प्रभाव दिसला. वेगवान हत्यार इथे वापरली जात आहेत. वेगवान गोलंदाज आहे प्रणव. ओ आता स्लॉक केलंय. शॉर्ट बॉल होता. पूलचा फटका या ठिकाणी दाखवलाय. मिळतंय 6 धाबा. न इक्का दुक्का. सीधा 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 छक्का. सिक्सर. 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या आता बहरते. धाबा लागल्या जात आहेत त्या 28 धाबा. आता थोडीशी धाबा वाढताना दिसत आहेत. 9 पेक्षाही जास्त सरासरी ह्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. मॅच बॉल सुद्धा आलाय तुमचा आणि तो तुम्ही घेऊ शकताय. MRI या प्रसिद्ध हेवी क्वालिटीच्या चेंडूचा वापर या स्पर्धेमध्ये असतो आणि प्रत्येक वर्षी ही चेंडू असतात. ही यंदा ते ठेवलेत असं वाटतंय. JB ट्रॉफी 2025 मध्ये. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार आहे. धावसंख्या धावपळकावर आहे ती 28. पुन्हा क्रॉस बॅटर स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. मिड विकेट मध्ये सुनील काही चूक करत नाही आणि त्यांच्या हातामध्ये जेल विसावलाय. फलंदाज होतो इथे फेल. विकेट डाऊन. 2.5 बॉलची समाप्ती. धावसंख्या धावपळकावर 3 गडी बाद 28. प्रितेश बाद होतोय परंतु जाता जाता भरपूर काही चांगलं करून गेला. 2 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीनं 19 धावांचं योगदान त्याचं बघायला मिळालं. हे फार महत्वाचं आहे. कमी षटकांच्या मॅच मध्ये तुम्ही जेव्हा अशी खेळी करताना त्यावेळेस तुम्ही सर्वांच्या नजरेमध्ये तुम्ही उतरतायत, सर्वांच्या नजरेमध्ये बसतायत आणि प्रेक्षकांची मनं सुद्धा तुम्ही जिंकतायत. शेवटचा बॉल असेल या षटकातील. 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 28 धाबा 3 गडी बाद. नवीन बॅटर आता उतरलेत. असे मजबूत बाधा असलेले खेळाडू आहेत. वजनदार खेळाडू आहेत या टीमचे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण रकीम कार्नवेल याला बघितलं होतं, जो 140 किलो ज्याचं खेळाडूचं वजन होतं. तो सर्वात वजनदार खेळाडू होता. त्याच्यानंतर सर्वात हलका खेळाडू जर आपण बघितलं तर युजवेंद्र चहल, ज्याचं वजन आपण 63 किलो बघितलं होतं. असे काही खेळाडू आहेत ते आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. वळी आपण मॅचकडे. 3 षटकं समाप्त झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद 29. 29 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर. ड्रिया 11 दापोडे, वीर तानाजी दापोडे या संघाला तुम्ही बघतायत बॅटिंग करताना. टॉस हारल्यावर त्याने बॅटिंग करताना चांगलं काम केलंय. सरासरी तर या सत्रामध्ये चांगली आहे असंच वाटतंय, कारण 9 ते 10ची सरासरी 3 षटकांमध्ये चांगली गणली जाते रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. आता शेवटचे 6 चेंडू टाकायचे आहेत आवाज बिनार संघाला. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी जसा आवाज दिला तसा प्रतिस्पर्धी संघावर हल्ले केले आणि मॅचला त्यांनी जिंकलंय. शेवटचे 6 बॉल जबाबदारी कोणाची असेल?
ते बघूया आपण. प्रतीक गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. मागच्या दोन सामन्यांमध्ये जर आपण बघितलं तर लो स्कोरिंग म्हणजे स्लो स्कोरिंग मॅचेस आपण बघितल्या होत्या. 32 आणि 38 धावसंख्या बघितली होती. आता सध्या 29 धावा झाल्यात. 6 बॉलमध्ये 10 ते 12 धावा बनवण्याचा प्रयत्न इथे असेल बॅटरचा. स्ट्राईक इनकडे बॅटर आता गणेश आहे. क्रमांक 4 वर तो आलाय. अप्पर मिडल ऑर्डर मध्ये त्याच्यावर मोठा भार असेल. अजय स्ट्राईक इनकडे आणि गणेश नॉन स्ट्राईक इनकडे. टॉस बॉल होता. चेंडू सुपर कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार होता. पुन्हा घेऊ की नाही या द्विधा स्थितीमध्ये दोघेही आलेत. एक धाव मिळाली. आता गणेश स्ट्राईक इनकडे आलाय. धाव संख्या 30. 3 गडी बाद. पहिला चेंडू खेळताना दिसलाय तो म्हणजेच अजय. फुल टॉस बॉलवर काम काढायचा विचार होता परंतु मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक तिथे टपलाय आणि त्याने हा चांगला झेल टिपलाय. विकेटचं पतन होत आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय हा चौथा धक्का. 4 गडी बाद. धाव संख्या 30 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट इन द लास्ट ओव्हर. विकेट मिळवली बॅटर गणेशची. तो सुद्धा परतलाय. हर्षद जीत या दोघांनी मिळून डावाची सुरुवात केली. हर्षद 8 धावा करून बाद झाले. जीत एकच धाव बनवता आली. प्रितेश यांनी 19 धावांचं योगदान दिलं. गणेश आता झटपट बाद होतोय. अजय हा विकेटवर उभा आहे आणि आता लोअर मिडल ऑर्डर मध्ये नवीन बॅटरला पाठवलं गेलंय. सुजल नवीन बॅटर उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या माहिती करता ह्या इनिंगचे फक्त 4 चेंडू शिल्लक आहेत. दोन षटकार जर बॅटरने खेचले तर सदानंद म्हात्रे कालबार, ज्ञानदेव पाटील दापोडे आणि मनोज पाटील दापोडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल बॅटरला. आणि तो बॅटरने आव्हान स्वीकारलंय. हाय 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 अँड हँडसम सिक्सर. एक तर आलाय. एक षटकार खेचलाय. काऊ कॉर्नर क्षेत्राबाहेर चेंडूला धाडलंय. 6 धावांच्या मदतीनं धाव संख्या 4 गडी बाद 36. आणि प्रणयजी पाटील हे सुद्धा पारितोषिक लावत आहेत. अजून एक जर षटकार मारला तर 1000 रुपये मिळतील बॅटर नवीन गेलेल्या बॅटरला. आता मात्र दादागिरी पाहायला मिळते या बॅटरची. सुजल इज ऑन स्ट्राईक. सुजल याने चांगलं काम केलंय धाव संख्या वाढवण्याचं. धाव संख्या झाली आहे ती 36 धावा 4 गडी बाद. 125 हा षटकार आहे. लेखाजोखा चांगला असला ना तर क्रिकेटमधील इतिहास आम्ही तुमच्या पर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतोय. आणि आमचे स्कोरर मॅन ऑफ गोल्डन फिंगर मयूर पाटील चांगली माहिती देत आहेत. पुढचा बॉल आता आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही. विकेटचं झालंय पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमचा सुजल हा बाद होतोय. लागलाय 5वा धक्का. 5 गडी बाद. धाव संख्या 36. अजून जर आपण विचार केला तर 2 बॉल शिल्लक आहेत. हे षटक थोडंसं घटनात्मक आहे, कलात्मक आहे. 2 विकेट मिळालेत. एक षटकार सुद्धा मिळाला. 7 धावा 4 बॉल मध्ये आलेत. धाव संख्या आहे ती 36. 5 गडी बाद. 36 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. आवाज बिनार चांगलं काम करतायत. वरिष्ठ खेळाडू सुद्धा आपल्याला बिनार संघाच्या माध्यमातून कळताना दिसत आहेत. भरपूर नाव होतं बिनार टीमचं आणि अजून सुद्धा त्यांचा परफॉर्मन्स चांगला होतोय. कारण ह्या भिवंडी तालुक्या व्यतिरिक्त वसई तालुक्यामध्ये सुद्धा बिनार हा संघ क्रिकेटच्या मॅचेस खेळण्याकरता यायचा आणि तिथे सुद्धा त्यांचा दबदबा पाहायला मिळायचा. शेवटच्या ज्या 2 चेंडू आहेत त्या 2 चेंडूवर चौकार षटकार आला तरी 1000 रुपये असेल. फुल टॉस बॉल होता. चांगला चोप दिलाय.
एक धाव मिळाली. मिड ऑन मध्ये चांगलं फिल्डिंग होतं. चेंडू सोबत खेळतात की काय फिल्डर असं दृश्य दिसलं. एक धाव एका धावेनिशी धावसंख्या पोहोचली 37 वर. 5 गडी बाद 37 धावा. सदानंद म्हात्रे, ज्ञानदेव पाटील आणि मनोज पाटील पुन्हा एकदा पारितोषिक जाहीर करतायत. या चेंडूवर जरी षटकार किंवा चौकार आला तर 1000 रुपये मिळतील. पाहूया काय घडतंय. ओ चांगला फटका. गॅप मध्ये चेंडू जातोय आणि ते 1000 रुपये मिळतील असं वाटतंय. चौकार खेचलाय पट्ट्याने. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर द्रिया 11 वीर तानाजी दापोडे संघाने धाव फळकावर धावा जमा केलेल्या आहेत. 5 गडी बाद 41 41 आणि 42 धावांचं टार्गेट असेल. 42 इज द टार्गेट. 42 धावसंख्येचा पाठला कसा काय केला जाईल चर्चा तर आपण करणार आहोत. त्याआधी टॉस सुद्धा फार महत्वाचा असेल. सर आपण टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टन सोबत नक्कीच संदीप सर जुळतायत. मात्र मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. सर्वप्रथम सदानंद म्हात्रे कालवार गावचे 40 प्लसचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. त्यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय. सोबतच ज्ञानदेव पाटील आणि मनोज पाटील यांना विनंती करतोय की आपण देखील टॉस बॉक्स मध्ये जायचंय. टेमगर संघ पूर्ण तयारीमध्ये आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत पीसे संघाला, जो या स्पर्धेमध्ये नक्कीच खूप चांगलं काम करत आहे. आई गावदेवी पीसे संघ आपण पाहतोय एका बाजूला आणि नानास्फोट टेमगर. आई गावदेवी विहाना पीसे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय नानास्फोट टेमगर. यामध्ये पुढील मॅच टॉस इथं केला जात आहे. पाहुण्याच्या शुभास्ते हा टॉस केला जात आहे. एका बाजूला आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसे संघाचे कॅप्टन आहेत आणि नाना स्पोर्ट्स टेमकर संघाचे कॅप्टन आहेत. कोण बोलते पहिला बोलून द्या. डीजे दीपेश. पाहुण्यांना विनंती करतोय आपण दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा द्या आणि व्यासपीठावर विराजमान व्हा. डीजे दीपेश मला वाटते गीते त्यांचे आवडत आहेत म्हणून डीजे दीपेश हा उल्लेख केलाय की काय. टॉस तुम्ही जिंकलात कॅप्टन, निर्णय काय असेल. आम्ही बॅटिंग करू. पहिला मॅच तर तुम्ही जिंकलात. कष्ट जास्त करावे लागलेत. हृदयाचे ठोके वाढवणारा तो मॅच होता. आता बॅटिंग करताना किती धावा बनवणार 4 षटकात. आम्ही जास्तीत जास्त रन मारण्याचा करू आणि समोरच्या टीमला प्रेशरमध्ये आणण्याचा प्रयत्न करू. श्याम चौधरी वन मॅन आर्मी अशी भूमिका अदा करतोय आपल्या टीमसाठी. त्यांच्या व्यतिरिक्त कोणत्या खेळाडूंकडून जास्त मोठी अपेक्षा असेल जो बॅटिंग करताना इथे कामी येईल. नाही, त्याच्याकडून तर खूप अपेक्षा आहेत आणि सर्वच चांगले आहेत. जसा ज्याला चान्स भेटेल त्यांनी बॅटिंग करावी. जसा निर्णय तुम्ही घेतलाय त्याचा फायदा तुम्हाला होईल काय असं वाटतं तुम्हाला. हो, तो आम्ही करून दाखवू. तुम्ही करून दाखवाल. क्या बात है. तुम्हाला शुभेच्छा असतील. दुसऱ्या बाजूला पीसी टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जुळले जात आहेत. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर नेमका काय निर्णय असता. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आता सुद्धा तुम्हाला आहे. समोरच्या संघाला रोखण्याकरता काय रणनीती असेल त्याने बॅटिंग घेतलेली आहे. कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न असेल आणि बॉलर चांगले आहेत आमच्याकडे. आता साहिल करता काय एनर्जी दिली तुमच्या कॅप्टनने आणि तुमच्या टीमने. त्याची गेम आहे त्यांनी खेळावी. त्याची गेम त्यांनी खेळावी. कसा वाटला पहिला मॅचचा अनुभव. चांगला खूप. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. 2 कॅप्टन आमच्यासोबत जुडले होते. कॅमेरामॅन सुद्धा प्रिन्स मूवीचे आमच्यासोबत जुडले होते. टॉस या ठिकाणी झालाय. नाना स्पोर्ट्स टेमगर संघाचे कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून त्याने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल तर पीसी या संघाला. होणारा मॅच हा 4 षटकांचा आहे. तो तुम्ही पाहायला विसरू नका. आम्ही थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये वळतोय. आमचे प्रिन्स मूवीचे कॅमेरामॅन सोबत समालोचक संदीप गावण. JB ट्रॉफी 2025. थँक्यू सो मच. आपण स्वागत आणि सन्मानाकडे बोलणार आहोत. उपस्थित या मुख्य व्यासपीठावर सदानंद म्हात्रे कालवारवरून आलेले आहेत. कालिका माता कालवार टीम संघाचे ते एक जबरदस्त खेळाडू आहेत. त्यांचा इथे मानस सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण करत आहोत. मी अभिमन्यू तरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मानस सन्मान आपण करायचे. संतोषदादा तरे आज त्यांना सदस्यपद जो आहे ओल्ड 40 प्लसच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि आज त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे मानस सन्मान आपल्या असोसिएशनचे जे खेळाडू आहेत त्यांचा मानस सन्मान इथे वाढवत आहोत. आपण माहेची शाल या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह आणि प्रेमाचा प्रतीक
पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर सन्माननीय नांदेव पाटील साहेब उपस्थित आहेत. ते देखील दापोटे टीम संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि यावर्षी दमन दौरा जो आहे तो नक्कीच दापोटे टीम संघाने जिंकलेला आहे. वीर तानाजी दापोटे संघाचे नांदेव पाटील साहेबांचा हा मान आणि सन्मान इथे केला जात आहे. त्यांना देखील एक सन्मान चिन्ह आणि या स्पर्धेचं आपण पाहतोय यादगार सन्मान चिन्ह दिला जात आहे. त्यानंतर मनोज पाटील दादांचा देखील मानस सन्मान या मुख्य व्यासपीठावर संतोष तरे दादांच्या शुभास्ते हा मानस सन्मान इथे आपण करत आहोत. इथे सत्कार आणि सन्मान होत आहे. मनोज दादा पाटील जे खेळाडू आहेत दापोटे टीम संघाचे आणि सर्वप्रथम तुमचं सर्वांचं पहिला अभिनंदन दापोटे टीमचं ज्याने 40+ दमन दौरा जो आहे जिंकला आहे. या चालू हंगामामध्ये 2025चा एक मोठा इव्हेंट जिंकलाय आणि कशुरीची ट्रॉफी देखील जिंकली आहे. म्हणजेच नंबर 1 खेळ त्यांचा झालेला आहे आणि सध्या दापोटे टीम मैदानामध्ये गोलंदाजी करतोय तो म्हणजेच जितेशने सुरुवात केली आहे डॉट चेंडूने. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुनील इथं मिस टाइम खेळलाय. समोर शतरक्षक येतोय. चुकी होणार नाहीये. पहिला धक्का दिला इथे गोलंदाज जितेशने. पहिला विकेट मिळाले दापोटे टीम संघाला. सुनील भोईर निराश पावलाने डगाडमध्ये परतीचा प्रवास करताना आपण बघितला. टार्गेट 42 धावांचं एक मोठं आव्हान आहे. जेव्हा फ्रंट लाईट मध्ये आपण जर 40+ धावा बनवतो तर एक चांगला टार्गेट असतो आणि तो चांगला टार्गेट इथे पाहायला मिळालाय. प्रणय आणि आपण पाहतोय आता साथ सोडली आहे सुनील भोईर यांनी आणि त्याची जागा भरण्याकरिता कपिल मैदानात मध्ये आलाय. चांगली सुरुवात गोलंदाज जितेशच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर विकेट घेतलं. 42 धावांचा टार्गेट आहे. एक चांगला आव्हान ठेवण्यात आलेला आहे टीम दापोटे टीम संघाच्या माध्यमातून. आपण जो सामना पाहतायत एका बाजूला टीम दापोटे आणि दुसऱ्या बाजूला भिनार. गोलंदाजी करताना गोलंदाज पुन्हा एकदा जितेश श्यामने गॅलरी इन कडून गोलंदाजी केली जाते. नवीन बॅटर कपिल आलाय क्रमांक 3 वर. ऑफ स्टिकचा चेंडू पिकअप केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. स्क्वेअर लेगचा शतरक्षक पोचला गेल्या चेंडू मागे. प्रीती चेंडूला फील्ड करते तो पण एक सिंगल धाव इथे मिळते आणि पहिली धाव स्कोरबोर्ड लागली जाते भिना टीम संघाच्या माध्यमातून. एक गडी बाद एक धाव धावफलकावर आपण पाहतोय. गोलंदाजी श्यामने गॅलरी इन कडून केली जाते. पहिला षटक जितेश. चांगली गोलंदाजी सध्या राहिली आहे. ध्रिया 11 वीर तानाजी दापोटे टीम एका बाजूला आपण पाहतोय. मोठा फटका खेळायचा होता. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला होता. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट केली जाते. सर्वच खेळाडू खुश आहेत. ध्रिया 11 वीर तानाजी दापोटे टीम संघाचे परफॉर्मन्स खूप चांगला राहिला या स्पर्धेमध्ये दापोटे टीम संघाचा. आज कुठेतरी जुनी टीम दापोटे वाटतंय मैदानामध्ये ज्या प्रकारे आजचा खेळ झालेला आहे. हॅट्रिकसाठी एक नक्कीच पारितोषिक इथे जाहीर झालेला आहे. त्यांचा उल्लेख आपण नक्कीच करू. निखिल पाटील, दिनेश पाटील आणि सचिन पाटील रोख रक्कम 5,000 रुपये ठेवण्यात आलेला आहे दापोडेच्या गोलंदाजासाठी. ऑफ स्टिकचा चेंडू टॉप एज चेंडू हवेमध्ये. गोलंदाज चेंडू खाली आणि विकेट मिळाला इथे. अजून एक धक्का दिलाय दापोटे टीम संघाने भिनार संघाला. बॅटर आउट होतोय. कपिल बॅक टू डग आउट. काही गोलंदाजी राहिली. पहिल्या मॅच मध्ये देखील गोलंदाजीच्या जोरावर मॅच जिंकला होता आणि या मॅच मध्ये देखील गोलंदाजी चांगली राहिली आता सध्याच्या घडीला जितेची. 2 विकेट आल्यात आतापर्यंत. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. निखिल पाटील देखील जोडला गेला आहे. दिनेश पाटील देखील सचिन पाटील देखील मॅचचा आनंद घेत आहेत. विकेटच्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचा पारितोषिक दापोडे टीमच्या खेळाडूंसाठी त्यांनी लावलेला आहे. मागच्या मॅच मध्ये देखील दापोडे संघाने खूप चांगला परफॉर्मन्स केला होता आणि आज खऱ्या अर्थाने भरपूर मोठ्या संख्येने पाठीरेखे जे आहेत उपस्थित राहिलेले आहेत. दापोडे गावचे सिनियर खेळाडू देखील आपल्या मुख्य व्यासपीठावर मॅचचा आनंद घेत आहेत. ज्ञानदे पाटील साहेब आणि त्याचबरोबर मनोज पाटील साहेब आणि सोबतच कालवार गावचे देखील सदानंद म्हात्रे इथे सज्ज झालेले आहेत. संतोष तरे गावदेवी 40+ चे खेळाडू आहेत. सदानंद म्हात्रे, कालिका माता कालवार आणि वीर तानाजी दापोडे टीमचे 2 लेजेंडरी आपण पाहतोय या व्यासपीठावर. जितेश
शेवटचा चेंडू ड्राईव्ह केल्या चेंडूला गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे पूर्ण केली जात आहे. चांगल्या षटकाची समाप्ती होत आहे जितेशच्या, कारण की फक्त आणि फक्त धावा खर्च केलेल्या आहेत त्या म्हणजे 3 धावा आणि 2 विकेट इथे प्राप्त केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ना. अगदी 4 मिनिटांमध्ये पहिला षटक कंप्लीट केला. फिल्डिंग लावून घ्यायचं दापोटे टीम संघाने. टाइम सेट करण्यात आलेला आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर मयूर पाटील आम्हाला सांगतात की पहिला षटक 4 मिनिटांमध्ये समाप्त झाला होता. आता प्रितेश पाटील एक उभरता स्टार खेळाडू, भिवंडी नव्हे, ठाणे नव्हे, महाराष्ट्र नव्हे, संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध असलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा जेव्हा दापोटे टीम संघाचं नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा राजन पाटील लेजंड खेळाडू आहेत, त्यांचं आवर्जून नाव घेतलं जाईल. दुर्वा पाटील याचं देखील आवर्जून नाव घेतलं जाईल. असे अनेक खेळाडू आहेत. राकेश पाटील, त्याचबरोबर आपण बघतोय व्यासपीठावर ज्ञानदेव पाटील आणि मनोज पाटील हे देखील भरपूर वर्षापासून खेळत आहेत. कुंदन पाटील साहेबांचा संघ आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे टीम. त्या वर्षी दापोडे गावाचं नाव क्रिकेटच्या मध्ये उंच गेलेलं आहे. चालू अंगामध्ये 40+ संघाने 2 मोठे चषक जिंकलेले आहेत यावर्षी. आणि आता गावातील युवा खेळाडूंचा संघ एक प्रयत्न करतोय JB ट्रॉफी, जय बजरंग चषकामध्ये. षटक क्रमांक 2 सुरू झाला. प्रितेश पाटील याचा पहिला चेंडू. पहिला चेंडू गती कमी केली होती आणि जोरदार अपील देखील झाले होते. इथे पहिली धाव आली आहे. बॅटनं ही धाव आली आहे असं पंच दर्शवत आहेत. एक धाव, धावसंख्या 4. प्रितेश पाटील मागच्या काही वर्षापासून हा खेळाडू नावारूपाला आलेला आहे या टेनिस क्रिकेट बॉलमध्ये. भरपूर मॅचेस त्याने जिंकून दिलेत, भरपूर ट्रॉफी जिंकून दिल्यात, मग गाव असो किंवा शहरी क्रिकेट असो. वेगवान गती वाढवली मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू लँड झाला होता. पंचांनी लगेचच आम्हाला इशारा केला की हा चेंडू स्क्वेअर आहे, वाईट आहे, हा पुन्हा टाकावा लागेल प्रितेशला. एक्स्ट्रा धाव, धावसंख्या धावफलकावर 5 धावा. प्रितेश राईट आर्म ओव्हर द विकेट, लॉंग रनअपने गोलंदाजी करत आहे. कधी गती कमी करतात तर कधी गती वाढवत आहेत. यावेळेस लेग कटर करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावर आलेला हा मोठा फटका. हा जेव्हा जेव्हा गोलंदाजाने चेंडू टाकले ना तर कधी कधी फलंदाज फसला देखील गेलाय आणि कधी कधी गोलंदाज फसला गेलाय. भादवड गावाचा टेमगरपाडा संघाचा उमेश नाईक देखील असा कधी कधी एक मधीन चेंडू लेग कटर टाकत असतो आणि त्याच्यावर मोठा फटका खात असतो नेहमी. तर याच्यावर आलेला हा षटकार धावफलकावर 11 धावा झालेल्या आहेत. आता मॅच मध्ये कमबॅक इथे पाहायला मिळते बिना टीम संघाचं, कारण की 42 धावा बनवायचे आहेत. 11 लागलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये जितेची चांगली गोलंदाजी राहिली होती. फक्त 3 धावा आणि 2 विकेट त्याने घेतले होते. इथे विकेट मिळाला नाहीये, मात्र एक व्हाईट देखील आला, एक षटकार देखील आणि एक सिंगल देखील आलाय. चेंडू आता इथे दुसरा घेतला जात आहे कारण की चेंडू बाहेर गेलाय, मैदानाच्या आतमध्ये आलेला नाहीये. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. गोलंदाज प्रितेश राईट आर्म ओव्हर द विकेटने जातोय. फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये. फुल टोल वसूल करू शकले नाही तिथे फलंदाज. एक धाव नक्कीच मिळेल तिथे. नक्कीच स्क्वेअर लेग पंचाने रिव्ह्यूची माग केलेली आहे. यस, पंचांचा कॉल आहे. तर इथे बिमर आहे की नाही, हाईट आहे की नाही हे बघितलं जाईल. शानू कुरुशी सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकामध्ये बघतायत. किंग ऑफ लॅटिन प्रिन्स मूवीज ते दाखवत आहेत त्यांना. फेअर डिलिव्हरी. तर हा चांगला चेंडू टाकलाय गोलंदाजाने. फुल टॉस होता मात्र फायदा घेता आला नाहीये फलंदाजाला. प्रणव सज्ज होते खेळण्यासाठी. खराब चेंडू आहे, वाईट टाकला गेला आणि त्याच्यावर एक धाव जोडली गेली. 1+1 2 धावा मिळत आहेत. आता नक्कीच चाललंय काय गोलंदाजाच्या मनामध्ये. धावसंख्या 14 धावा धावफलकावर. कमबॅक करावा लागेल प्रितेश पाटीलला. काहीतरी थोडीशी चर्चा करताना प्रणव आपल्या सोबत प्रणयच्या सोबतीला चर्चा करताना आपण बघितला. या षटकातील मला वाटतं अजूनही 3 चेंडू फेकायचे बाकी आहेत. चांगले टाकावे लागतील.
आणि एखादा मोठा फटका जर आला तर मॅच गरम होईल. प्रितेश पाटील राईट आर्म ओ द विकेटने जात आहे. गतीमध्ये परिवर्तन. टॉप एज स्वतः गोलंदाज प्रितेश चेंडू खाली आहे. चुकी होणार नाहीये. पूर्ण कमबॅक करून दिला आपल्या संघाला पुन्हा एकदा प्रितेश पाटीलने. विकेट मिळतोय. प्रणय आउट झालाय. मोठा धक्का लागलाय बिना टीम संघाला. रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. फॉलो थ्रो मध्ये खूप चांगली झेल पकडण्यात आली होती प्रितेश पाटील याच्या माध्यमातून. ऑफ स्टिकचा चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. टॉप एज भरपूर वेल चेंडू हवेमध्ये होता आणि गोलंदाज पोहोचला गेला तिथे. प्रितेश पाटील यांनी सुंदर अशी झेल येथे पाहायला मिळाली. खूप मोठी फलंदाजीचा विचार केला तर भिनार संघाकडे 7 ते 8 खेळाडू असे आहेत तिथे कधीही षटकार ठोकू शकतात. म्हणून जास्तीत जास्त धावा इथे कमी खर्च करणं फार महत्वाचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. रोहित आलाय. पाहूया रोहित हिटमॅन बनेल का. भारतीय टीम संघाचे कॅप्टन हिटमॅन रोहित शर्मा त्याचा अंदाज घ्यावा लागेल या खेळाडूला. प्रितेशने विचार देखील केला नव्हता की या षटकामध्ये 2 व्हाईट टाकले जातील. विकेट मिळाल्या. षटकार देखील गेलाय. कमबॅक केलाय गोलंदाजाने. धावांचा विचार केला तर धावा 14 धावा धावफलकावर आहेत. मोठा फटका आला तर आपण म्हणू शकता की नेक टू नेक फाईट बॅक करावाच लागेल. एक उत्तर चांगलं देणं फार महत्वाचं आहे. दापोली टीम संघाला भिनार संघाच्या माध्यमातून प्रितेश पाटील गोलंदाज राईट आर्म ओ द विकेट. न्यू बॅटर आलाय. आल्या दांडी उडवली आहे फलंदाजाची. बोल्ड केलाय प्रितेश पाटीलने. अजून एक धक्का दिलाय. बॅक टू बॅक दुसरा झटका देत असताना प्रितेश पाटील. स्ट्रगल सुरू आहे सध्या मैदानामध्ये. भिना टीम संघाचा संघर्ष करत आहेत खेळाडू. जो येते तो डगआउट मध्ये परतीचा प्रवास करत आहे. दांड्या उडवल्या जात आहेत तिथे भिना टीम संघाच्या फलंदाजांचे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. किरण आलाय मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक ऑन झाली आहे. हॅट्रिक पूर्ण करेल का. निखिल पाटील आणि दिनेश पाटील सचिन पाटील यांची रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक पटकवेल का पाहूया आपण. ही संधी आहे प्रितेशला. संधीचं सोनं करेल का पाहूया आपण. एक षटकारांची हॅट्रिक झाली आहे आज. कालपासून झाली नव्हती. आज झाली आहे षटकारांची हॅट्रिक. ती साहिलने केली आहे. तो पीसेस टीमचा खेळाडू होता. त्याला मॅन ऑफ द मॅच देखील आपण दिली होती. पहिली हॅट्रिक आली होती षटकारांची. आता विकेटच्या हॅट्रिकवर आलाय. हॅट्रिक ऑन आहे. प्रितेश राईट आर्म ओ द विकेट. किरण साठी. हो चांगला चेंडू बॅटवर मात्र लागला गेला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये गेला चेंडू. एक धाव. बाल बचे. प्रितेश देखील विचार करत असेल की का विकेट मिळाला नाहीये. मात्र गोलंदाजी चांगली आहे. कमबॅक खूप चांगला. 15 धावा झाल्या धावफलकावर आता. बारा चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 12 गेंदे 27 रन. कुछ भी हो सकता है. बॅटर किरण आहे आणि पाणी डगआउट मधून मेसेज आला आहे की इथून आता या षटकामध्ये धावा घ्यायचे आहेत. कारण की पाणी कोण घेऊन आले तर सुनील भोईर मैदानाच्या आतमध्ये. लेजंड खेळाडू आहे भिना टीमचा. तो पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्या खेळाडूंना थोडीशी चर्चा करताना टीम देखील दापोडे चर्चा करत आहे. धीरज तरे फॅम टीम ध्रिया 11 वीरतानाची दापोडे टीम आपण पाहतोय फिल्डिंगला आहे. आणि बॅटिंग करणारे संघ आपण पाहतोय आवाज भिनार. सध्या आवाज भिनार संघाचा आवाज थोडासा कमी ठेवला असंच म्हणूया गोलंदाजाने. या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केला. आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत की 12 धावा आल्या होत्या या षटकामध्ये प्रितेश पाटीलच्या. आणि टीमची धावसंख्या 15 झालेल्या आहेत. आवाज जर वाढवायचा असेल तर या षटकामध्ये धावा आणावाच लागतील. ठंडगार हवा सुटली है. ठंडी में गर्मी का एहसास दिलाने वाला ये मुकाबला. पीसे टीम देखील जागेवर उभे राहिलेले आहेत. या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना देखील पुढचा मॅच खेळायचा आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दीनानाथ आलाय. पाहूया दीनानाथ कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. बॅटर किरण सज्ज होते खेळपट्टीवर. ऑफ स्टिकचा चेंडू सोडला असता तर कदाचित वाईट मिळाला असता. मात्र
अपनी अपनी सोच. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केलाय, एक सिंगल धाव. इक्वेशन आता जर बघायला गेलं तर आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतात की 11 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 26 धावांची आवश्यकता आहे. असं नाही की हे बनू शकत नाहीये, आपल्यामध्ये दम असणं फार महत्वाचं आहे. दमखम दाखवावा लागेल. दीनानाथ याच्या अगेन्स्ट 2 मोठे फटके खेळावेच लागतील आणि दीनानाथ याला ही जोडी फोडावीच लागेल. इथून विकेट मिळाला तर नक्कीच मजबूत स्थितीमध्ये जाऊ शकतो टीम दापोडे. दीनानाथ राईट आर्म गोलंदाजी करताना मोठा फटका आलाय की काय. हो हो हो, काय झेल पकडली आहे. प्रितेश पाटील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला आणि प्रणव शेवटपर्यंत बघत राहिला की हा चेंडू सीमेच्या बाहेर चाललाय की काय. मात्र एका एक पिक्चर मध्ये आपण बघितलं प्रितेश पाटीलला कॅच नाही तर मॅच पकडली आहे असंच म्हणू शकतो आपण. वर्ड कॅच, काय एफर्ट पाहायला मिळाला. अगदी जमिनीला लगत ही झेल पकडली आहे. असं वाटतं की चेंडू पहिल्या टप्प्यानंतर जाईल सीमेच्या बाहेर, मात्र प्रितेश पाटीलचा क्लास पाहायला मिळाला तिथे फिल्डिंग मध्ये. क्रिकेटचं समीकरण आहे, पकडा कॅच जिंका मॅच. आता इथे नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये येईल, थोडासा दबाव आवाज बिना टीम संघावर. हरीश मैदानाच्या मध्ये आलाय. अजून एक मोठा नाव टेनिस क्रिकेट बॉलचं लेजंड खेळाडू आहे. क्षमता आहे, गुणवत्ता दाखवावी लागेल. आपल्यामध्ये असलेला क्लास जो आहे समोर आणणं फार महत्वाचं आहे. शॉर्ट थर्मॅनवर गणेश थोडंसं सेलिब्रेशन करत आहे या विकेट नंतर, कारण की प्रणव असा हा खेळाडू होता जो बिना टीमचा रायझिंग स्टार आहे, त्याला आउट केलंय दीनानाथ या गोलंदाजाने. मात्र हेही देखील विसरून चालणार नाही दापोली टीम संघाने की 2 लेजंड खेळाडू खेळपट्टीवर आहेत. मॅच मध्ये अजूनही भरपूर काही आहे. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे, 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. कौतुक केलं जात आहे गोलंदाज दीनानाथ याचं. दीनानाथ राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रेट ड्राईव्ह, लॉंग ऑफर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव, एका धावाने दापोली टीम संघाला काही फरक पडणार नाहीये. मोठा फटका आला तरच मॅच बनू शकतो. धाव संख्या धावफलकावर 17 धावा, खतरा निर्माण झालाय बिना टीम संघावर. किरणचे प्रयत्न सुरू झाले आहेत. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये प्रितेश आहे, फिल्डिंग चांगली आहे. एका धावाने संघाची धावसंख्या 18. यानंतरचा टॉस झालेला आहे. आई गावदेवी, विहाना पिसे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत. टीम पूर्ण तयारी करून सज्ज झालेली आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ड्राईव्ह मिड विकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचतो, एक सिंगल धाव. नाना स्पोर्ट टेमघर दोन्ही भलाडे संघ आहेत. यानंतर लोणार आमने परिसरातील पीसी संघ आपण इन ऍक्शन मध्ये बघणार आहोत. सन्माननीय विजयदादा पाटील फॅम टीम आहे. पिसे गावचे सरपंच त्यांच्या नावाने हा संघ खेळत आहे. मात्र मोठा फटका आलाय. टावरिंग षटकार पाहायला मिळतं किरण याच्या बॅट मधून. हा षटकार आवश्यकता होता बिनर संघासाठी आणि तो आलाय शेवटच्या चेंडूवर. आता धावा झालेल्या धावफलकावर 25 धावा झालेल्या धावफलकावर. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 6 गेंदे 17 रन. कोणता गोलंदाज आहे पाहूया आपण की तो 17 धावा डिफेन्स करेल. सोपं नाहीये. फ्लड लाईट मध्ये या धावा बनवायच्या आहेत भिनार संघाला. त्यांना पहिल्या चेंडूपासूनच अगदी प्रयत्न करावा लागेल. पहिल्या दिवसापासून अगदी गोलंदाजांना साथ देत आहे खेळपट्टी. मात्र हरेश असा खेळाडू आहे तो कधीही अटॅक करू शकतो. मी अगोदरच सांगितले 2 लेजंड खेळाडू आहेत. अनुभवाची कुठेच कमतरता नाही या खेळाडूंकडे आणि या मैदानाच्या वाकीत आहेत. ते अनेक वर्ष ते खेळत आलेत या मैदानावर आणि या मैदानाचा वैशिष्ट्य आहे की चेसिंग खूप चांगलं होतं या मैदानावर. तर पाहूया दापोली टीम संघ कोणत्या प्रकारे प्रयत्न करेल. समीर आलाय गोलंदाजीमध्ये. समीर पाटीलला चांगली गोलंदाजी करावी लागेल. थोडंसं कानमंत्र दिला आहे प्रितेशने कोणत्या प्रकारे गोलंदाजी करायची आहे. मैच नक्कीच बनेल. ही मैच काफी मजा आने वाला इस मैच में.
समीर पाटील पहिला चेंडू आर के पाटील स्टॅन कडून 6 चेंडू आणि 17 धावा. कोणत्या संघावर खतरा निर्माण होईल पाहूया आपण. समीर सोडून दिलाय वाईट चेंडूने सुरुवात केली आहे. पंच गोकुलदास पाटील सर वळतात आमच्याकडे. वाईटचा इशारा. 1 धाव स्कोरबोर्ड लागली जात आहे. धावा झाल्या धावबलका बरा 26 धावा 26. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. समीर कमबॅक करेल का आपल्या पुढच्या चेंडूवर. बॅटर सज्ज आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर खेळलाय पायाने अडवण्याचा प्रयत्न पालतूर मध्ये झाला होता. शतरक्षक दुर्बल आहे. फिल्डिंग हलकस मिसफिल्ड. फक्त आणि फक्त एकच धाव घेतली जात आहे. एका धावाने संघाची धावसंख्या 27 धावा झालेले धावफलकावर. 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. 5 गेंदे 15 रन. समीर पाटील बॅटर सज्ज झालेला आहे. किरण आशेची किरण आहे बिना टीम संघाचे. मोठा फटका खेळायचा होता. एलिव्हेशन झालं नाहीये. हलकस मिसफिल्ड होतं. एकच धाव मिळाल्या. दुसरं धाव घेण्याची इच्छा नाहीये असंच म्हणू शकता आपण. हरेशची घेणं देखील फार महत्वाचं होतं. अगदी मिडल होतं चेंडू किरण याच्या बॅटनं. 28 धावा 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. इथून जर मोठा फटका आला नाही तर दबाव बनू शकतो. हा फार महत्वाचा चेंडू दोन्ही संघांसाठी. समीर राऊंड विकेटने गोलंदाजी करताना आपण पाहतोय. सोडून दिलाय आणि अगदी चांगला चेंडू टाकलाय. स्ट्रोक ऑफर केली नव्हती तिथे. जी वाईटची पट्टी आहे त्याच्या आतमधून चेंडू लँड झाला होता. चांगला निर्णय पंचाच्या माध्यमातून गोकुलदास पाटील सर. डॉट चेंडू. आता 3-14 3 गेंदे 14 रन. हरेश करून दाखवेल का. आठवण करून देईल का त्याच्या खेळाची. मोठा फटका आले की काय. चाललाय चेंडू. प्रीतेशचा प्रयत्न. वॉर्ड फिल्डिंग आणि ते धावा मिळत आहेत 2. काय एफर्ट पाहायला मिळाला रिप्ले मध्ये. नक्कीच मजा येईल बघायला रिप्ले. काय फिल्डिंग राहिली आहे. काय एफर्ट राहिलाय. पूर्णपणे आपल्या टीम साठी 4 धावा वाचवल्यात. हे तुम्ही रिप्ले मध्ये पाहता. प्रिन्स मूव्हीज किंग ऑफ लाईट यांच्या माध्यमातून. हो किती मोठी जंप मारली होती तिथे. माहिती आहे प्रितेशला जर षटकार गेला तर मॅच बनू शकतो. पूर्णपणे ताकद झोकली होती तिथे. जंप केला होता आणि या धावा वाचवल्या 4 आपल्या संघासाठी. आता इक्वेशन थोडंसं अवघड झालाय. दोन मध्ये 2 ठोकावेच लागतील आता. कारण की 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. हरेश प्रयत्न झाले होते मागच्या चेंडूवर. मात्र प्रितेशने काय एफर्ट दाखवला होता. काय फिल्डिंग पाहायला मिळाली होती. अगदी 4 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. गोलंदाज समीर. महत्वाचा चेंडू दोन्ही संघांसाठी. हेलिकॉप्टर ड्राईव्ह. एकच धाव. आता इथून चमत्कार तर दररोज होणार नाहीये. आता एक लिगल चेंडू टाकायचा आहे. लिगल चेंडू टाकल्यानंतर लगेचच दापोली टीम संघ विजयच्या उंबाड्यावर आलेला आहे. 1 पाऊल दूर आहे मॅच पासून. समीरने काय गोलंदाजी केली. या षटकामध्ये एकही मोठा फटका आणून दिला नाहीये. 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. प्रणव आणि प्रणयने खूप लवकर साथ सोडली होती खेळपट्टीवरून. समीर पाटील 1 चेंडू टाकायचंय फक्त. आणि जाता जाता इथे विकेट देऊन गेला हा खेळाडू. बॅटर आउट. इथे सामना जिंकला. इथे ध्रिया 11 विथ अनाजी दापोली टीम संघाने. टीमचं खूप खूप अभिनंदन. टप लगा आवाज भिनार. हडलक टीम भिनार. कॉंग्रॅच्युलेशन टीम. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन. प्रितेश त्याचबरोबर हर्षद आणि संपूर्ण खेळाडूंचं अभिनंदन. या मॅचला जिंकला गेलाय आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅच नो डाऊट